जय भीम सर्वांना. तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एक नवीन व्लॉगमध्ये. आज आपण बघणार आहे नागपूरमधील सर्वात फेमस ठिकाण म्हणजेच दीक्षाभूमी आणि सोबतच आपण बघणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम. पण सध्या दीक्षाभूमीच्या मेन गेटमधून अंदर आलेलो आहेत आणि इथून दीक्षाभूमी फारच छान दिसत आहे. दीक्षाभूमीचं पूर्ण काम झालेलं आहे. दीक्षाभूमीच्या बाहेरचे काही क्लिप्स तुम्ही बघू शकता. खूप साफसफाई ठेवली गेलेली आहे. फक्त काही ठिकाणावरचे काम अजूनही सुद्धा केलेले नाही आहेत, ते करण्याची गरज आहे. हे गौतम बुद्धांची तुम्ही मूर्ती बघू शकता आणि सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती सुद्धा आहे. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा जेव्हा कारमधून उतरले होते तेव्हाचा हा ठिकाण आहे. मैंने भीमराव का फौलाद का सीना देखा, सितम से लड़ते हिंसा. तुम्ही बघू शकता मी क्लिप्स काही अंदरच्या शूट केलेल्या आहेत. गौतम बुद्धाची मूर्ती आहे, पंचशील ध्वज आहेत. देखा वामन भीम वालों के गले में एक गौतम और एक भीम नहीं ना देखा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जुने फोटो लावलेले आहेत व त्यांचे खालील माहिती सुद्धा दिली आहे. तुम्ही बघू शकता खूप सारे ओरिजिनल फोटोज आहेत. ही सम्राट अशोकांची मूर्ती आहे. दीक्षाभूमीच्या बाहेरचे काही क्लिप्स आहेत. बोधी वृक्ष आहे. इथून दीक्षाभूमीचा नजारा खूप छान दिसतो. खूप सारे पर्यटक इथून फोटो काढून घेऊन जातात. कॅमेराची सुद्धा सुविधा अवेलेबल आहे. इथलं तुम्ही विहार सुद्धा बघू शकता. बोधी वृक्ष सुद्धा आहे. बोधी वृक्ष बघू शकता, खूप छान पद्धतीने दिसत आहे. तर आपण सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियममध्ये आलेलो आहोत. इथे तुम्ही बघू शकता सध्या काम सुरू आहे. खूप दिवसाचं सुरू आहे आणि अजून खूप दिवस लागणार आहेत. हे त्याचं मेन गेट आहे. इथून आपण एंट्री केलेली आहे. चारही बाजूने खूप उत्कृष्ट असा नजारा दिसतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटत आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि नेक्स्ट ब्लॉग कुठला हवा आहे हे सुद्धा सांगू शकता. आणि या व्हिडिओला भरभरून लाईक करा. मग तू कशाचा महान रे? तुझ्यासाठी झटला होता आंबेडकर दिन रात. हे तुम्ही बघू शकता इंडो जॅपनीज टाईपचा असा विहार बांधलेला आहे. तरी कधी ना केला भारतात याचा तू बहुमान रे. भारता तू कशाचा महान रे? तुझ्या. तर आपण सध्या म्युझियमच्या अंदर आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता अंदर खूप सारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटोज किंवा त्यांचे यूज केलेले सामान ठेवलेले आहेत. त्यांची अस्थी ठेवलेली आहे. माता रमाईचा फोटो आणि बाबासाहेबांचा फोटो ठेवलेला आहे. बाबासाहेबांचे न्यूजपेपरांची कॉपी ठेवलेली आहे. गौतम बुद्धांचा फोटो ठेवला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्टिकल सुद्धा ठेवलेले आहेत. फोटोज देखील आहेत. त्यांनी यूज केलेलं सामान सुद्धा ठेवलेलं आहे. टाईपरायटर बघू शकता, घड्याळ बघू शकता, रेडिओ बघू शकता. फोटोज आहेत. गौतम बुद्धांसोबतचे फोटोज आहेत. माईसाहेबांसोबतचे फोटो आहेत. अस्थीसुद्धा ठेवलेल्या आहेत. गौतम बुद्धाची मूर्तीसुद्धा ठेवलेली आहे. त्यांचे कोट बघू शकता. त्यांनी यूज केलेलं सामान आहे. हे सर्व सामान लखनौमध्ये नेलेलं आहे. रिपेरिंगसाठी तिथे ठेवलेलं आहे. अजून 2 वर्ष तिथे लागतील. जेव्हा हे सर्व काम बनवून येईल तेव्हा हे खूप छान पद्धतीने दिसणार आहे. तुम्ही जरूर नक्की ते बघायला यावं.
तुम्ही बघू शकता बाबासाहेब आंबेडकरांचे कोट ठेवलेले आहे, त्यांचे जुने कपडे ठेवलेले आहेत, त्याने यूज केलेले कपडे सुद्धा ठेवलेले आहेत. तुम्ही आतमधले बाबासाहेबांची वस्तू बघू शकता, त्यांचे कोट, त्यांचे कपडे आणि त्यांनी यूज केलेले सामान आहे. त्यांचे प्रायव्हेट गोष्टी आहेत, त्यांचे पेन आहेत, त्यांनी लिहिलेले लेटर्स आहेत, त्यांचे पुस्तक सुद्धा आहे, त्यांचे आर्टिकल सुद्धा आहेत. हे सर्व सामान लखनौला नेलेलं आहे. तिथे सर्व सामान एकदम नवीन सारखं दिसेल. जेवढं पण सामान खराब झालं होतं ते पहिल्यासारखं बनवून येणार आहे. याला कमीत कमी 2 वर्ष तरी लागतील. तुम्ही हे सर्व बघू शकता आणि सोबतच म्युझिक सुद्धा ऐकू शकता, जेणेकरून तुम्हाला बघता बघता अजून एंटरटेनमेंट सुद्धा होणार आहे. हे सर्व सामान कन्झर्वेशनमध्ये नेलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि सोबतच गाणे सुद्धा ऐका. बाळासाहेब गाणं घ्यायचं शेवट बाळासाहेब गाणं सांगू नका. अरे बघोडा आमचा वैभव सारा, वैरी विचार करत तुमच्या. आवाज कळतो का बरोबर? याची या गायला कोणाला संगीत बद्दल करणार आहे, संगीत सोयीसाठी करा. अरे बघोडा आमचा वैभव सारा, वैरी विचार करत तुमच्या, वैरी विचार करत तुमच्या. एक आंबेडकर जन्माला आला, पोटी मुलाचा उद्धार केला. आता सहसा आंबेडकर किती आहे? मग सांगाय आरा बाबूला वैभव सारं, वैरी विचार करत तुमच्या, वैरी विचार करत तुमच्या. आणि भीमाच्या पुण्याने दाखवता नाही पोटीचा मान आहे. तुम्ही लोक मोठे चळवळीतला कलावंत आले, मोठी वळवळीची कलावंत मोठी झाली पाहिजे बघा. आता महत्वाचं गाणं ऐकवतो बघा. आमचे नागसेन दादा म्हणत असतात, भीमरायाची 4थी पिढी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्रद्धेय आरोग्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सूर्यपुत्र भैयासाहेब यशवंतराव आंबेडकर, श्रद्धेय आरोग्य बाळासाहेब आंबेडकर आणि आपल्या सर्वांचे युथ आयकॉन म्हणून सांगताय. अरे भीमरायाची 4थी पिढी सगळ्यांचे मोबाईल वरती आले पाहिजे. तुम्ही नुसते क्लास नका, मोबाईल क्लास करा. चला पुणे करा. भीमरायाची 4थी पिढी आजवर लाभते बरं. अरे म्हणून युवा नेता साधतो सुद्धा आता दुःख हे गेले, सुख आले. एकच संपलं पाहिजे. आता दुःख हे गेले, सुख आलंय, आलंय माझ्या दारी. आणि भीमाच्या मुळे हे पोरगं माझं घेऊन फिरतायचं. भीमाच्या मुळे हे पोरगा माझा घेऊन फिरते. शेवटचं एक नाही ना.
अरे मागे हाते नाही भीम अशीच देते अनुमती